Hey!
रामकृष्ण कृष्ण हरे
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी पर उपकारी नेने परनिंदा पर उपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिनी माया भूत दया गाई पशुचे पालन भूत दया गाई पशुचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी आपल्या या साबरवाडी गावामध्ये आदर्श कुटुंब डांगे परिवार परमार्थ प्रेमी आमचे साहेबराव सखाराम डांगे आणि त्यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर साहेबराव डांगे संतोष साहेबराव डांगे आणि जालिंदर साहेबराव डांगे या परिवाराकडून खूप सुंदर या ठिकाणी भव्य वास्तूचं निर्माण झालं आणि या वास्तू शांतीच्या निमित्तानं हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा
6 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल या डांगे परिवाराचं प्रेम पाहिल्यानंतर भाऊसाहेब महाराज मला काही आठवण झाली. कदाचित सौंदर्य संपन्न माणसं, मी कदाचित शब्द वापरला बरं का, हे शब्द माझे महत्त्वाचे असतात. कदाचित सौंदर्य संपन्न माणसं पैसा कमवतील आणि चारित्र्य संपन्न माणसं सन्मान कमवतील. विठ्ठल या डांगे परिवारांनी दिलेलं प्रेम, या डांगे परिवाराच्या अंतःकरणामध्ये असलेला वारकरी संप्रदायाबद्दलचा जिव्हाळा त्यांनी केलेल्या आदरातिथ्यातून व्यक्त होतो. भगवान श्री ज्ञानोबा फार गोड बोलतात. आपण एखाद्या घरी गेल्यानंतर त्या घरातल्या माणसांचं आपल्याबद्दल प्रेम आहे किंवा नाही हे कशावरून ओळखायचं? ज्ञानोबा बोलतात, संभ्रमाची आयती स्नेहो जैसा ए व्यक्ती का दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुष. आपण ज्या घरी गेल्यानंतर आपल्याबद्दलचा आदर, आपल्याबद्दलचं प्रेम हे त्यांच्या चालण्यातून, बोलण्यातून, धावपळीतून व्यक्त होतं. संभ्रमाची आयती स्नेहो जैसा ए व्यक्ती का दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुष. ज्या व्यक्तीकडे आपण जातो, ज्यांना जीवन आपलं समर्पण करतो, ज्यांना जीवनाचं आपण आदर्श मानतो, अशी व्यक्ती ही पुण्यवान आहे किंवा नाही हे ओळखायचं कशावरून? ज्यांची भेट झाल्यानंतर चित्ताला प्रसन्नता वाटत असेल तर समजायचं तो पुण्यवान आहे. माणसाच्या चालण्या बोलण्यातून, वागण्यातून त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये किती प्रेम आहे ते प्रेम व्यक्त होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला थोडा युक्तिवाद मी सांगतो. आपण परमार्थ करणारी माणसं आहोत. आपल्या घरी पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर ते पाहुणे आपल्या घरी परत येऊ नयेत असं जर वाटत असेल तर काय करायचं असतं? त्या पाहुण्यांशी बोलायचं नाही. सरळ उत्तर आहे. त्यांचा सन्मान करायचा नाही, त्यांचा आदर करायचा नाही, आदरातिथ्य करायचं नाही. एकदा आलेला पाहुणा असं जर त्या घरातलं आपण गेल्यानंतर वातावरण पाहिलं तर तो परत येत नाही. विठ्ठल विठ्ठल. काय म्हणे? जया संकोच दर्शने तया ठाया जाणे अनुचित. आपल्याबद्दल ज्या घरी गेल्यानंतर संकोच वाटत असेल अशा घरी तुकोबाराय सांगतात न गेलेलं बरं. मला चिंतन तुम्हाला मांडायचे की जसं आपल्या अंतःकरणामध्ये काम, क्रोध, लोभ आदी विकार हे घर करून आहेत, ते घराचे मालक नाहीत, ते घरातले पाहुणे. काम क्रोधाधिक हे बाहेरून आलेले, ते आयात झालेले. फार झालं तर त्यांनी घुसखोरी केलेली. तसं परमार्थ पथिक माणसांनी हे काम क्रोधाधिक विकार उत्पन्न झाल्यानंतर काय करायचं? त्यांचा फक्त सन्मान करायचा नाही, ती आपोआप निघून जातात. घाट
दिसला अंतरी पांडुरंग. काम क्रोधाधिकांच्या उर्मी उत्पन्न झाल्यानंतर त्यांचा सन्मान करायचा नाही, फक्त तटस्थ राहायचं. ते आपोआप निघून जातात, त्यांच्याकरता फार प्रयत्न करावे लागत नाहीत. तसं मायेचे हे प्रतिनिधी आहेत, मायेचं स्वरूप यांना प्राप्त झालेलं आहे. माया ही परमात्म्यापर्यंत जाऊ देत नाही, कामक्रोध परमात्म्यापर्यंत जाऊ देत नाही, तर भगवंतापर्यंत नाही जाऊ देते. याच्याकरता अनेकांनी अनेक दृष्टीनं चिंतन मांडलेलं आहे. चांगली चांगली माणसं याच्याबद्दल तोंड घशी पडलेली आपल्याला आढळून येतात. मायेनं तर अनेकांना पराभूत केलेलं आपल्या समोर पुरावे आहेत. भगवान सुद्धा बोलतात, दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. मायेतून तरुण जाणं अतिशय कठीण आहे. माया भगवंतापर्यंत जाऊ देत नाही. याच्यावरचं पुष्कळसं चिंतन तुम्हाला ज्ञात आहे, मला विस्तार करायचा नाही, पण सिद्धांत सांगितल्याशिवाय राहायचं नाही. माया भगवंतापर्यंत का जाऊ देत नाही, याचं उत्तर सरळ आहे. माया ही भगवंताची पतिव्रता स्त्री आहे, पत्नी आहे ती, आणि पतिव्रता आहे. आणि परमार्थाचा विषय थोडा दूर राहू द्या. व्यवहारामध्ये ज्ञानोबा नाही बोलतात, जिया उत्तम कुळीची होती आणि गुण लावण्याथी तिया अनिकिते न साहती सुतेजपणे. सामान्य व्यवहारातली पत्नी ही जर कुलवान आहे, शीलवान आहे, सौंदर्य संपन्न आहे, गुणवान आहे, सर्व गोष्टीने युक्त आहे, जिया उत्तम कुळीची होती, गुण लावण्याथी तिया अनिकितेनं साहती सुतेजपणे. आपल्या तेजानं, आपल्या वैभवानं जर आपला पती एखाद्या सामान्य स्त्रीच्या नादाला लागला तर त्यांना ते सहन होत नाही. ज्ञानोबा बोलतात, भ्रमलेपणे पाडे अंतराला जैसा. त्याला एकदा भ्रम झालेला असतो आणि तो आपल्या मूळ स्त्रीला विसरतो. पण खानदानी पतिव्रता स्त्री असते की सामान्य स्त्रीला आपल्या पतीपर्यंत जाऊ देत नाही. हे जर व्यवहारातलं उदाहरण आहे तर त्रैलोक्याधीश परमात्म्याकडे पतिव्रता त्याची माया ही सामान्य जीवाला कशी जाऊ दे. ते अनायासे आत्महिता भेटेची का. ओवी पण मी थोडं थांबवलं. भाऊसाहेब महाराज ओवे सुद्धा चालीत म्हणतात, मला याचा आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल. भाव सांगण्याचा असा की सामान्य स्त्री जर आपल्या पतीकडे इतर स्त्रीला जाऊ देत नाही तर भगवंताची पतिव्रता असणारी माया सामान्य जीवाला भगवंतापर्यंत कशी जाऊ दे, नाही जाऊ शकत. म्हणून माया उल्लंघन करणं कठीण आहे. पण एक उत्तर सरळ आहे, भगवंताचा पुत्र म्हणून जाल तर ती आई आपल्या पित्याकडे मुलाला घेऊन जाते. म्हणून इतर कोणाचाही सन्मान अंतःकरणामध्ये न करता भगवंताचा सन्मान करावा. आणि जीवनामध्ये जर कमवायचं असेल तर सन्मान माणसाने कमवावा. पैसा कोणी कमवतो, मान कमवला पाहिजेत. हे आदर्श कुटुंब आहे, डांगी परिवार. आणि या ठिकाणी मला कीर्तनाला साथ करण्याकरता सुद्धा खूप सुंदर गायक वादक मंडळी आहे. आमचे भाऊसाहेब महाराज बोराडे, रामकृष्ण महाराज कमोदकर आणि मृदंग वादक सोमनाथ महाराज. ही खरोखर मंडळी गायन वादनामध्ये आपल्या येवला तालुक्याचं भूषण आहे. दोन गोष्टी असतात कीर्तनामध्ये, कीर्तनकार असतो
आणि त्यालाही साथ करणारी मंडळी असतात. एक वाक्य आठवलं म्हणून सांगून जातो. गायक वादकाचा ताल सुटता कामा नये. तसं तुमचं सुटत नाही, तुम्ही त्यातले मास्टर आहात, पण मला बोलण्याचा भाव आहे. गायक वादकाचा ताल सुटता कामा नये आणि कीर्तनकाराचा तोल सुटता कामा नये. विठ्ठल विठ्ठल हल्लीचं काय चिंतन असेल ते तुम्ही बघून घ्या, पण या ठिकाणी मला साथ करणारी मंडळी खूप चांगली आहे. असो तुम्ही सर्व भाविक भक्त मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा आहे. 6 चरणाचा अभंग आहे. अभंग जरी मोठा असला, वेळ जरी कमी असली, तरी वेळेमध्ये आपल्याला चिंतन मांडायचे. आपल्या भारतीय सनातन हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 4 आश्रम मानलेले आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. पहिला आश्रम जो आहे तो आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम. गुरुकुलामध्ये मुलाला वयाच्या 8व्या वर्षी प्रवेश दिल्यानंतर 24 वर्षापर्यंत, वयाच्या 24 वर्षापर्यंत त्यांनी गुरुकुलामध्ये राहावं. गुरुकुलामध्ये खूप सुंदर अध्ययन करावं. गुरुकुलामध्ये मुलाला ठेवलं पाहिजेत. मला माझ्या गुरुजींच्या बरोबर मी एकदा गेलो, त्यावेळेला त्यांनी खूप सुंदर गुरुकुलाचं वर्णन केलं आणि सांगितलं की असेच गुरुकुल आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये, गावोगावी, खेडोपाडी झाले पाहिजेत. मी गुरुजींना, आता माझा स्वभाव थोडासा खोडकरच होता, त्यांना म्हटलं गुरुकुल झाले पाहिजे हे ठीक आहे, गुरुकुलामध्ये मुलांना संस्कार लावले पाहिजेत हे ठीक आहे, पण संस्कार लावणाऱ्यांना तर संस्कार पाहिजे ना. विठ्ठल असो आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये वयाच्या 8व्या वर्षापासून वयाच्या 24 वर्षापर्यंत गुरुकुलामध्ये राहावं. प्रभू रामचंद्र वशिष्ठ ऋषींकडे गुरुकुलामध्ये होते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांदीपनी ऋषीकडे गुरुकुलामध्ये अध्ययन करायला होते. अध्ययन केल्यानंतर गुरुकुलातून प्रभू रामचंद्र ज्या वेळेला परत आले त्यावेळेला त्यांना वैराग्य निर्माण झालं आणि प्रभू रामचंद्रांचं राज्यामध्ये कुठेच मन लागत नाही, विरक्त राहायचेत. त्यावेळेला राजा दशरथांनी सांगितलं वशिष्ठांना, गुरुजी रामाच्या ठिकाणी उपरती निर्माण झालेली आहे, रामाचं लक्ष कशामध्ये नाही आहे, पुढे राजगादी कशी सांभाळायची. त्यावेळेला वशिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांना उपदेश केला. त्या ग्रंथाचं नाव पडलं योग वासिष्ठ. विठ्ठल विठ्ठल भगवान श्रीकृष्ण परमात्मा उज्जैनला सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये होते. थोरा मोठ्यांचा आदर्श आपण ठेवून आपल्या मुलांना मुलींना आपण गुरुकुलामध्ये ठेवलं पाहिजे. गुरुकुलामध्ये शिक्षण दिलं पाहिजे. गुरुकुलाचं शिक्षण झाल्यानंतर एक गोष्ट, दुसरी गोष्ट कथा ऐकल्यानंतर, कीर्तन ऐकल्यानंतर, प्रवचन ऐकल्यानंतर, मोठ्या माणसाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जर वैराग्य प्राप्त झालं तर समजायचं की आपण गुरुकुलामध्ये राहिलो, सफल झालो. आपण कथा कीर्तन प्रवचन ऐकलेत, आपल्याला जर थोडा वेळ का होईना, जास्त झालं तर अतिउत्तम, पण थोडं का होईना जर वैराग्य उत्पन्न झालं तर आपण केलेला आपला परमार्थ सफल झाला. विठ्ठल विठ्ठल हे विषय वैराग्य, आत्मलाभाचे सौभाग्य, जेने ब्रह्मानंदा योग्य जीव होती. विषयाबद्दल वैराग्य उत्पन्न झालं की समजायचं आपल्याला आत्मस्वरूपाच्या पहिल्या दरवाजामध्ये आपण प्राप्त झालो. वैराग्य अतिशय महत्त्वाचे आणि वैराग्य असेल तर आणि तरच आपण ब्रह्मचर्य आश्रमामध्ये व्यवस्थित राहू शकतो. तसा ब्रह्मचर्य आश्रम हा अतिशय कठीण आश्रम आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल भगवान श्री ज्ञानोबा बोलतात, जयाची आवडी नगनीती ब्रह्मचर्याची साखडी, निष्ठुर होऊन
बापुडी इंद्रिय करीती, ज्या आत्मस्वरूपाच्या प्राप्ती करता, ज्या परमात्म स्वरूपाच्या प्राप्ती करता ज्यांनी शरीराला आणि इंद्रियाला झिजवलेलं आहे. ब्रह्मचर्य राहणं सोपं नाही आहे. अतिशय कठीण आश्रम जर असेल तर तो ब्रह्मचर्य आश्रम आहे. गुरुकुलामध्ये राहत असताना नैष्ठिक ब्रह्मचर्याचं पालन करायचं. आणि ब्रह्मचर्य असेल तर आपल्याला स्मरणशक्ती चांगली राहते, अध्ययन होतं. नाहीतर ज्ञानोबा बोलतात गुरुकुलामध्ये ठेवलं, गुरुजी शिकवतात पण बुद्धी साथ देत नाही, काय उपयोग. काही माणसं गुरुकुलामध्ये जातात शिकायला पण बुद्धी साथ देत नाही, अध्ययन नाही करू शकत. काही विद्यार्थी गुरुकुलामध्ये शिकायला जातात पण काही घरच्या अडचणी येतात, त्यांना रिटर्न यावं लागतं. बरेचसे आळंदीतून रिटर्न व्हावं लागतं. ज्ञानोबा बोलतात अजून हेची प्राचीन नेदीची प्रज्ञा संवाहन ऐशे ठेले अपादन शास्त्राचे या दोन प्रतिबंध शास्त्राध्ययनामध्ये महत्वाचे आहेत. एक बुद्धिमांद्य, मंद बुद्धी असेल तर शास्त्र काही करू शकत नाही त्याला. तू काय म्हणे, अशी बुद्धी ज्याची जड त्यावनी दगड बरे देवा. विठ्ठल विठ्ठल प्रारब्ध अनुकूल असावं लागतं, बुद्धी चांगली असावी लागते, गुरुकुलामध्ये समर्पण पाहिजेत. आणि मग तो विद्यार्थी केली जैशी वदनी ब्रह्मशाळा. विठ्ठल 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 सिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनची सारस्वत दुभे मग सकल शास्त्र स्वयंभे निगती मुखे. ज्ञानोबा सांगतात संपूर्ण शास्त्र त्याच्या मुखातून बाहेर पडतात. गुरुकुलामध्ये राहावं, गुरुकुलामध्ये अध्ययन केलं पाहिजे, गुरुजींची सेवा केली पाहिजे, तर ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे, तर शरीर धष्टपुष्ट केलं पाहिजे. तर शरीर माध्यम खलु धर्म साधनात मनुस्मृतिकारांनी सांगितलेलं आहे की धर्माचं साधन जर असेल तर शरीर आहे एक गोष्ट. आणि आमचे तुकोबाराय बोलतात कथेची सामुग्री देहावसानावरी नको नको गात्री माझी पांडुरंगा. कथा कीर्तन करायचं असेल, साधना करायची असेल तर शरीर इंद्रिय ही सक्षम असावी लागतात, तर परमार्थाचं साधन आपल्याकडून घडतंय, अन्यथा घडू शकत नाही. गुरुकुलामध्ये हे सर्व शिकवलं जातं. व्यायाम केला पाहिजेत, योगासन प्राणायाम केलं पाहिजेत. आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजेत. आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, या सर्वांचा सन्मान राखला पाहिजे. हे आपल्याला गुरुकुलामध्ये शिकवलं जातं. आणि गुरुकुलामध्ये शिक्षण झाल्यानंतर दोन प्रकार पाडले जातात. जर आपल्या अंतःकरणामध्ये तीव्र वैराग्य असेल तर ब्रह्मचर्य आश्रमातून सरळ संन्यास घेता येतो, एक गोष्ट. आणि तेवढं तीव्र वैराग्य नसेल किंवा घरचा काही प्रतिबंध असेल तर
तर आपण गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायचा असतो आणि गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करत असताना आपल्या कुलातील शिलाला अनुरूप अशी, स्वभावाला अनुरूप अशी, वयाला अनुरूप अशी आपण वधू शोधायची आणि तिच्याबरोबर विवाह करायचा, असा गृहस्थाश्रमामध्ये गुरुच्या आज्ञेनं प्रवेश करायचा असतो. आणि गृहस्थाश्रम जर चालवायचा असेल तर गृहस्थाश्रमामध्ये सर्वात महत्त्वाचे काही चिंतन मानलं जात आहे की परमार्थ करायचा असेल तर चित्त पाहिजेत. कीर्तनात तुम्ही बसलेत आणि चित्त जर नसेल तर काही उपयोग. चित्त नाही नामे करते व्यर्थ, चित्त नाही नामे चित्त नाही नामे तीर्थे भ्रमी. खूप तीर्थाचं भ्रमण केलं पण नामाच्या ठिकाणी जर चित्त नसेल तर उपयोग तरी ते व्यर्थ. तीर्थाला गेल्यानंतर तुम्ही प्रमाण दिलं, मी चिंतन मांडतोय. तीर्थाला गेल्यानंतर 3 गोष्टी असल्या पाहिजेत. पहिलं, तीर्थामध्ये स्नान केलं पाहिजे, तीर्थामध्ये दान केलं पाहिजे आणि तीर्थामध्ये नाम घेतलं पाहिजेत. स्नान, दान आणि नाम ह्या 3 गोष्टी जर तीर्थाला गेल्यानंतर असतील तर ती तीर्थयात्रा सफल, नाहीतर निष्फल. ज्ञानोबा बोलतात, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामाच्या ठिकाणी जर चित्त नसेल तर ते नामस्मरण, तो परमार्थ व्यर्थ आहे. चित्त असलं पाहिजे. पण आपलं चित्त विषयानं चोरलं. आपल्या काकड्यामध्ये म्हणतो ना आपण, कामे नेले चित्त निधी अवलोकू मुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. म्हणजे प्रामाणिकपणा हा परमार्थामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. तसं व्यवहारातही माणसांनी प्रामाणिक असावं, पण त्यातल्या त्यात परमार्थामध्ये साधू संत भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभे राहिलेत. काकड आरती चालू आहे, देव समोर आहे, पण चित्त संसारामध्ये गेलं. मग असं जर असेल तर देवा फुटो पाहे हृदय, मला माझं अंतःकरण विभागन होतं की काय, एवढं दुःख होतं आणि झालं पाहिजे. याचा अर्थ असा आहे, आपलं चित्त हे संसारानं हरण केलं, आपलं चित्त विषयानं हरण केलं. आणि चित्त जर हरण करावं तर देवानी हरण करावं. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजी. तात्पर्य अर्थ आपला एवढाच की परमार्थ करायचा असेल तर तिथे चित्त असलं पाहिजेत. शरीर व्यवस्थित टिकवून ठेवायचं असेल तर शरीरामध्ये पित्त असलं पाहिजेत. आणि संसार चालवायचा असेल तर त्याच्याकरिता वित्त असलं पाहिजे. वित्त नाम पैसा. पैसा नाही ना मला संसारच चालत नाही. साधूचं जीवन वेगळं आणि गृहस्थाश्रमी माणसाचं जीवन वेगळं. साधूच्या जीवनामध्ये पैसा आला की अनर्थ आला. पैसा नको. साधूंनी 2 गोष्टी पालन करायच्या, संचय आणि भोग. धनाचा संचय करायचा नाही आणि विषयाचा उपभोग घ्यायचा नाही, तो साधू सफल होतो. साधूच्या जीवनामध्ये पैसा नसला पाहिजेत.
विठ्ठल विठ्ठल. आतापर्यंत जेवढे युद्ध झाले तेवढे युद्ध धना करता आणि स्त्री करता झाले. तिसऱ्या गोष्टी करता युद्ध झालंच नाही. ज्या दिवशी तुम्ही धनाचा त्याग कराल, मानाचा सुद्धा त्याग कराल, त्यावेळेला परमात्मा जवळ आल्याशिवाय राहणार नाही. मला साधूचं जीवन मांडायचं नाहीये, पण गृहस्थाश्रमी माणसांनी संसार करायचा असेल तर पैसा मिळवला पाहिजे. अगदी मिळवलाच पाहिजे. पैशाशिवाय संसार सर्व गोष्टीचं नाटक करता येतं असं माणसं व्यवहारामध्ये म्हणतात, पण पैशाचं नाटक करता येत नाही. विठ्ठल विठ्ठल पण तो पैसा मिळवण्याचे व्यवहारामध्ये काही मार्ग सांगितलेले आहेत. काही माणसं काही म्हणजे सर्वच मिळवतात, पण काही अन्यायानं पैसा मिळवतात. जे पैसा कमवण्यामध्ये नीती नसते. शास्त्र वर्णन करते, अन्यायोपार्जितम द्रव्यम दशवर्षांनी तिष्ठती प्राप्ते चैकादश वर्षम समूलम तद्विनश्यती. अन्यायानं मिळवलेलं धन जेमतेम 10 वर्ष टिकतं. 11व्या वर्षाला आरंभ झाला की ते धन समूळ नष्ट होतं. फार झालं माणसांनी जर टिकून ठेवलं ते हयातीत आशेपर्यंत राहतं, पण नंतर ते अन्यायानं मिळवलेलं धन त्रास देत आहे. विठ्ठल विठ्ठल मिळवलेलं धन. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी खूप सुंदर चिंतन मांडलेलं आहे. अर्थानाम अर्जने क्लेशः. पैसा मिळवत असताना कष्ट आहे. तथैव परिपालनम. मिळवलेलं धन रक्षण करण्याकरता कष्ट आहेत. आणि मिळवलेलं धन नष्ट झालं तर अति कष्ट आहेत. अन्याय. विठ्ठल विठ्ठल अर्थानाम अर्जने क्लेशः तथैव परिपालनम नाशे दुःखम वे दुःखम. म्हणून धिक अर्थान क्लेशकारिणः. क्लेश देणाऱ्या धनाचा धिक्कार असो. अन्यायानं धन मिळवू नका. मग धन जर मिळवायचं असेल आणि मिळवलंच पाहिजे तर कसं मिळवा? अभंगाचं पहिलं
व्यवहारे उदास विचारे वेच करी तुकोबाराय सांगतात ग्रस्थाश्रमामध्ये धन आवश्यक आहे पण व्यवहार चांगला पाहिजेत आणि चांगल्या व्यवहारानं आपल्या कष्टानं आपल्याला जे मिळतं त्या धनानं आपला परिवार आपण चालवला पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे. 2 नंबरनी पैसा कमवायचा नाही. कमवलेला पैसा आपल्यालाही दुःख देतो, नाही आपल्याला दुःख दिलं मुलाला दुःख देतो, नातवाला दुःख देतो, आपल्या पिढीत कोणाला ना कोणाला तरी तो त्रासच देतो. म्हणून असा त्रास देणारा पैसा घरामध्ये आणायचा नाही. चांगला व्यवहार असला पाहिजे, धन मिळवलं पाहिजे. कारण या जगामध्ये किंमत जर कोणाला असेल तर मान्यता आहे जगी. तुकोबाराय वर्णन करतात धनवान माणसाला किंमत आहे. आता मी तुम्ही प्रमाण दिलं, मी शास्त्राचा श्लोक देतो. यस्यास्ति वित्तम स नरः कुलीनः स पंडितः स श्रुतिमान गुणज्ञः स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ते. शास्त्र वर्णन करते यस्यास्ति वित्तम. अर्थ आहे का, ज्याच्याकडे पैसा आहे, आता आणखी बोलतो, ज्याच्याकडे अर्थ आहे त्याच्या संसाराला अर्थ आहे. यशास्ति वित्तम स नरः कुलीनः. शास्त्र सांगते ज्याच्याकडे पैसा आहे तो कुलवान नसला तरी कुलवान मानल्या जातो. यशास्ति वित्तम स नरः कुलीनः स पंडितः. काहीच कळत नाही पण तो विद्वान आहे असं म्हटलं जातं. स पंडितः सच दर्शनीय. तो अतिशय सुंदर आहे, देखणा आहे. कोण? यशास्ति वित्तम. ज्याच्याकडे पैसा आहे तो सच दर्शनीय स एव वक्ता. खास वक्ता जर कोण असेल, ज्याच्याकडे पैसा आहे तो वक्ता आहे. सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ते. संसारातले सर्व गुण हे पैशाच्या आश्रित राहतात. म्हणून संसारिक माणसांनी पैसा कमवलाच पाहिजे. म्हणून तुम्ही दिलेलं प्रमाण धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. भाऊसाहेब महाराज, जगामध्ये तुम्ही एक बोललं मी एक बोलतो ना. तुम्ही म्हटले धनवंताला की किंमत आहे. या जगात 2 माणसाला किंमत आहे. ज्याच्याकडे धन आहे त्याला किंमत आहे आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला किंमत आहे. विठ्ठल विठ्ठल. आणखी थोडासा भाग पाडतोय. स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. राजा जरी असला तरी तो त्याच्या मतदारसंघापुरता सन्माननीय आहे. पण विद्वान जर मनुष्य असेल तर तो जिथे जाईल तिथे तो पूजनीय होतो. स्वदेशे पूज्यते राजा. परत शब्द वापरतो. विद्वान सर्वत्र पूज्यते. अगदी डोंगरावर जरी जाऊन बसला तरी सुद्धा तिथं तो त्याचं जग निर्माण करतो. म्हणून असं मन आहे, माणसामध्ये अशी धमक असली पाहिजे. लात मारेल तिथं पाणी काढेल. विठ्ठल विठ्ठल. धन कमवा आणि ज्ञान कमवा. विठ्ठल विठ्ठल. थोडं सापेक्ष निरपेक्ष भावानं बोलतोय. धनवान माणसाला किंमत असते, नाही असं नाही, पण ज्ञानवाना एवढी किंमत नसते. ज्ञानानं जी किंमत मिळत असते ती किंमत कायम टिकणारी असते. एक शास्त्रामध्ये श्लोक आलेले तर ज्ञान न चोर हार्यम. चोर हरण करू शकत नाही. धन चोर हरण करू शकतात. न भ्रातृभाज्यम. बंधू ज्ञानामध्ये वाटा घेऊ शकत नाही, धनात घेऊ शकतात.
विठ्ठल विठ्ठल धन दान केल्यानंतर या दिल्यानंतर धन संपत पण ज्ञान संपत नाही. वेकृते वर्धत एव नित्यम. जेवढं ज्ञान तुम्ही दान करत राहाल तेवढं ज्ञान वाढत जातं. म्हणून दोनच माणसाला किंमत आहे, एक तर धनवान नाहीतर ज्ञानवान. अभंग आपला आहे की उत्तम व्यवहारानं धन कमवावं. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, पण धन मिळवल्यानंतर ते काय करावं? साठवून ठेवावं. काही माणसं धन कमवतात, कमवल्यानंतर नोटाला नोटा लावून तिजोरीमध्ये ठेवतात आणि ज्या दिवशी हे घराच्या बाहेर निघतात तेव्हाच तिजोरीतल्या नोटा बाहेर येतात. म्हणजे आपल्याकडे कंजूस माणसाकडे मिळवलेलं धन म्हणजे त्या धनाला झालेली जन्मठेप. विठ्ठल 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 भगवान गीतेमध्ये खूप सुंदर व्याख्यान करतात. धन मिळाले ना तर मिळालेलं धन साठवून ठेवू नका. धन हे दान करा, पण कुठे दान करा? कुठेही दान करू नका. दातव्य मिती यद्दानम दीयते नुपकारिणे. अशा माणसाला द्या की ज्याच्याकडून परतफेडीची अपेक्षा होणार नाही. दातव्य मिती यद्दानम दीयते नुपकारिणे. देशे कालेच पात्रेच दानम सात्विकम स्मृतम. देश योग्य असावा, काल योग्य असावा आणि पात्र योग्य असावं. अशा ठिकाणी दिलेलं दान हे सात्विक दान असतं. एक गोष्ट आला ना भगवंताचा श्लोक. या श्लोकावर ज्ञानोबांनी केलेल्या व्याख्यानातली एकच ओवी सांगतो. विठ्ठल 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 तरी स्वधर्म आतवते. जे जे मिळेल आपण याते ते ते दिजे बहुते सन्मान योगे. ज्ञानोबाराय सांगतात आपण स्वधर्मानं मिळवलं, स्वकष्टानं मिळवलं आणि ते मिळवलेलं धन ग्रस्थाश्रमी माणसांनी योग्य व्यक्तीला सन्मानानं द्यायचं. तरी स्वधर्म आतवते. धन हे धर्मानं मिळवलेलं असावं, नाहीतर ज्याला दान दिलं त्याची बुद्धी भ्रष्ट करते. धर्मानं मिळवलेलं धन असावं, कष्टानं मिळवलेलं असावं. तरी स्वधर्म आतवते. जे जे मिळेल आपण येते ते ते दिजे बहुते सन्मान योगे. सन्मानानं दुसऱ्याला ते धन द्यायचं असतं. काय झालं, एकदा पंगत बसली जेवणाची आणि त्या पंक्तीमध्ये बालुशाही, गुलाबजाम, श्रीखंड, बासुंदी हे सगळे पदार्थ चांगले चांगले होते. आणि जो यजमान होता पंगत घालणारा तो मध्यंतरी फिरायचा. सगळे बसलेली मंडळी मोठमोठी आणि घ्या गुलाबजाम घ्या, श्रीखंड घ्या, बालुशे काय काय लागेल तो वाढायचा आणि पुन्हा वरून म्हणायचा मिळालं होतं का तुम्हाला बाप जन्मी. आता तुम्ही सांगा, एवढी चांगली पंगत केली, एवढा तो आग्रहानं खाऊ घालतो आणि वरून म्हणतो तुम्हाला मिळालं होतं का कधी. असं जर म्हणत असेल तर आपल्याला ते खावं वाटेल का. तो देतोय पण अपमान करून देतो. आणि ज्ञानोबाराय सांगतात द्यायचं पण ते सन्मानानं द्यायचं. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबाराय बोलतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. योग्य ठिकाणी त्याचा खर्च करा. आणि दुसरी गोष्ट, नाही खर्च करा. नाही खर्च करता आला तर निदान स्वतः खर्च तरी खर्च करा. माणसं महाराज एवढे कंजूस असतात. मला कंजूसाबद्दल व्याख्यान करायचं नाहीये, पण स्वतः करता सुद्धा धन खर्च करत नाहीत. त्यांना धन मिळवण्याकरता भाग्य त्यांच्या नशिबात असतंय. ज्ञानोबाराय सांगतात भाग्याची भडशे, उद्यमाचे निमिषे, समृद्धी जात अपयशे घरी घे. भाग्य अनुकूल असेल तर धन त्यांना मिळतं. बऱ्यापैकी माणसांकडे धन मिळवण्याचं भाग्य असतं, मिळतं धन. पण ज्ञानोबाराय बोलतात मिळवलेलं धन स्वतः करता खर्च करण्याचं भाग्य सर्वांकडे नसतं. विठ्ठल विठ्ठल निधान जोडावया. निधान म्हणजे धन. भाग्य घडेगा
धनंजया, धन मिळवण्याकरता भाग्य लागतं हे आम्हाला मान्य आहे. निधान जोडावया भाग्य घडेगा धनंजया, परी जोडीले भोगावया विपाय होय. मिळवलेलं धन स्वतः करता उपभोगण्याचं भाग्य सर्वांकडे नाही. धन मिळवायचं आणि काही माणसं फक्त धनाकडे पाहत राहतात. काय उपयोग? या धनाचा स्वतः करता उपयोग आपण करून घेतला पाहिजे. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. चांगल्या मार्गानं धन कमवा, चांगल्या ठिकाणी धन खर्च करा. आणि असं जर तुम्ही चांगला व्यवहार केला तर मृत्यूनंतर तुम्हाला सद्गती प्राप्त होईल. अभंगाचं दुसरं चरण. उत्तमाची दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी त्याला जीवनामध्ये मृत्यूनंतर जी गती प्राप्त होईल ती उत्तम गती प्राप्त होईल. उत्तम गती कशाला म्हटलं जातं? इहलोकाच्या दृष्टीनं स्वर्गाला जाणं ही उत्तम गती आहे. चांगल्या ठिकाणी जाणं उत्तम गती आहे. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे. मनोहर या ठिकाणी यायचं, खूप विधिवत यज्ञ आचरण करायचे, कर्म करायचं आणि मग स्वर्गाला जायचं आणि स्वर्गातले सुंदर भोग भोगायचे. ही झाली संसारिक माणसाच्या दृष्टीनं उत्तम गती. अशा गतीचे अनेक प्रकार आहेत. परमार्थ पथिक वाटसरू साधकाच्या दृष्टीनं उत्तम गती कोणती आहे? विठ्ठल विठ्ठल वास्तविक ज्ञानोबा बोलतात, अभ्यासाचा उचलता
पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धीते. साधनाचा वेग जर आपण वाढवला, योग्य सद्गुरू आपल्याला मिळालेले आहेत आणि प्रवास योग्य वेगात जर आपण केला तर परमात्म स्वरूपाचं ठिकाण हे आपल्याला लवकर प्राप्त होईल. दिवसा आधी ठाकिता म्हणजे दिवस मावळायच्या आत, म्हणजे आयुष्य संपायच्या आत आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. उत्तम साधकाची उत्तम गती वर्णन करतोय. आणि जर नाही आपल्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली या आयुष्यामध्ये तर पुढे काय गती होईल? विठ्ठल शुचिनाम श्रीमताम गेहि योग भ्रष्टो विजायते अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम. शुचिनाम श्रीमताम गेहे, पुढे जो जन्म प्राप्त होतो तो शुचिरभूत कुळामध्ये, शुचिनाम पवित्र कुळे, श्रीमताम श्रीमंत कुळामध्ये. पैसा कमवायचीच गरज नाही, खूप पैसा. शुचिनाम श्रीमताम गे योग भ्रष्टोभिजायते अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. ज्ञानोबरांची ओवी फार गोड आहे. जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता, जया ते गृहदेवता आदिरद्दी. ज्याच्या घरातली चिंता ही ईश्वराची पतिव्रता झालेली आहे, म्हणजे ज्याची चिंता ईश्वराला सोडून दुसरं चिंतनच करत नाही. एक गोष्ट उत्तरार्धात ज्ञानोबा बोलतात, जया ते गृहदेवता आदी रिद्धी. रिद्धी सिद्धी ह्या ज्याच्या घराच्या गृहदेवता झालेल्या आहेत अशा सुंदर श्रीमंत आणि शुचिरभूत कुळामध्ये तो पुढे जन्माला येतो. म्हणून उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. आपल्या लक्षात येत आहे, एका कुत्र्याला खायला मिळत नाही आणि एका कुत्र्याला फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरवलं जातं. हा परिणाम कशाचा आहे? प्रत्येक योनीमध्ये असं तुम्हाला लक्षात येईल की हे फक्त आपण केलेल्या मागच्या शुभ अशुभ कर्मावर अवलंबून आहे. भोगे कळो येतो मागील तो जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठते. आपण मागे काय केलं हे आताच्या भोगावरून कळतं. म्हणून चांगलं करा, चांगलं होईल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवकानी. आणि गृहस्थाश्रमी माणसांनी गृहस्थाश्रम जीवन जगत असताना काही त्याच्याकरता नियमावली सांगितलेली आहे, काही आचारसंहिता सांगितलेली आहे. त्याचं काय वर्णन आहे अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तीन गोष्टी सांगतात. परोपकारी एक, नेने परनिंदा दोन, आणि तिसरं आहे परस्त्रिया सदा बहिणी माया. जी माणसं परोपकार करत
असतात ती माणसं भगवंताची अंश आहेत असं ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. दानशील पुरुष विठ्ठल विठ्ठल सती आणि सत्पुरुष, दानशील याज्ञिक, तपस्वी, अलौकिक, संन्यासी जे का भक्त न महात्मे ये माझी निजाची धामे. ज्ञानोबा सांगतात दान करणं हा ज्यांचा स्वभाव आहे, दान केलं पाहिजे. सती आणि सत्पुरुष, दानशील, याज्ञिक, तपस्वी, अलौकिक, संन्यासी जे याच्यामधला दानशील घ्या. दान करणं हा ज्याचा स्वभाव आहे, दान करत राहावं, देत राहायचं असतं. ज्ञानोबा फार सुंदर दृष्टांत देतात. पाण्याचा ओघ वाहत आल्यानंतर समोर जर खड्डा असेल तर ते पाणी साईडनं निघून जात नाही. खड्डा भरल्याशिवाय पाणी पुढं ढळतच नाही. निम्न भरलिया उने पाणी ढळोची नेणे, ते विश्रांता तोषवनी जाणे जिने जयाची. पाणी जसं खड्ड्यात भरल्याशिवाय पुढे ढळत नाही, तसा दान देणारा, परोपकार करणारा मनुष्य समोर जो थकलेला आहे, भागलेला आहे, शिनलेला आहे, त्याला तृप्त केल्याशिवाय पुढे जातच नाही. म्हणून परोपकारी तिसरं आहे का नेणे परनिंदा. ज्ञानोबा बोलतात आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. आशा जैशी दुःखाते, आशा केली की दुःख येतं. भाऊसाहेब महाराज बोलतो अपेक्षा केली की समाज उपेक्षा करतो, आणि निरपेक्ष राहिलं तर समाज आपली अपेक्षा करतो. तीन मुद्दे सांगितलेत: अपेक्षा, उपेक्षा आणि निरपेक्षता. निरपेक्ष जीवनामध्ये राहावं. कशाची आशा? आशा जैशी दुःखाते. मला पुढे बोलायचंय. व्याली निंदा दुरिते. दुरित म्हणजे पाप. निंदा केली की पाप जवळ येतं. म्हणून परमार्थामध्ये सर्वात महत्वाचं जर असेल तर निंदा कोणाची करू नका. निंदा नको कधीच. कोण निंदाच करायची नाही. कसा या गुणदोष पाहू अनिकाचे, मग काय त्याचे उणे असे? अहो भिकाऱ्याच्या बरोबर कोणी स्पर्धा करतं का? नाही करत. सामान्य माणसाची निंदा करणं म्हणजे त्याला मोठं करणं आहे. आपल्यापेक्षा लहान माणसाची कधीच आपण विचार करायचा नाही. ऐकायचं सोडून द्यायचं, उपेक्षा करायची. आणि मोठ्या माणसाने उपेक्षा करणं हे सर्वात मोठं शस्त्र आहे. आणखी एक वाक्य बोलून जातो. मूर्ख माणसं भांडत राहतात आणि शहाणी माणसं त्याग करतात. भांडण्यानं काही होत नाही, त्याग करण्यानं आपण मोठं होतो. तो लहान, तो मोठा होईल ना होईल, पण लहानाच्या नादाला आपण लागलो तर आपण लहान होतो. म्हणून निंदा कोणाची करू नका. निंदा केली की त्याची पाप आपल्याकडे येतात. व्याली निंदा दुरिते. दुरित म्हणजे पाप. आपली लोकांनी निंदा केली पाहिजे, पण आपण कोणाची निंदा करायची नाही. आपली वाणी पतिव्रता असली पाहिजे. भगवंताच्या अतिरिक्त दुसरं कुणाचंच वर्णन करत नाही. संतांच्या अतिरिक्त कुणाचंच वर्णन करत नाही. अशी ज्याची वाणी आहे. सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा राणी वदे प्रकाशाची, तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. ज्ञानोबा सांगतात पूर्व दिशेला सूर्याचा उदय झाला. सूर्य उगवलेला आहे. दाही दिशेचा अंधार पळून जातो. जगाला प्रकाशाची दिवाळी होते. तसं जी वाणी कुणाचीच निंदा करत नाही ती वाणी श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करते.
तुका म्हणे वाव पोटी. वाणीवर असं ओठावर गोड वाणी असली पाहिजे. ज्ञानोबा फार गोड बोलतात. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. असं गोड बोला, असं गोड बोला, पण गोड बोलून गळा कापू नका. आता विरुद्धार्थ बोलतो. मधु तिष्ठती जिव्हाग्रे हृदय तू हलाहलम. तोंडावर असं गोड बोलतात, पण आतमध्ये अशी सुरी लावलेली असं नाही. जे होटावर आहे तेच पोटात आहे. मधुरा वाणी ओठी, वाणीनं गोड बोला. अरे महाराज, हे जग एक बोलतो महाराज, हे जग जर जिंकायचं असेल ना तर प्रेमानं जिंकता येतं, विरोधानं जग जिंकता येत नाही. विठ्ठल विठ्ठल गोड बोलून जगाशी शब्द तेच असतात महाराज. कधीही कोणाची निंदा करू नका, वाणीनं गोड बोला. या जगामध्ये थोडे दिवस आपल्याला राहायचंय, पण बोलत असताना गोड बोला, मनामध्ये शुद्ध भावना ठेवा. कुणाची निंदा करू नका, विनाकारण कुणाचं पाप घेऊ नका. शास्त्रामध्ये एक चिंतन खूप सुंदर आलेलं आहे. शास्त्र वर्णन करते, विट वराहादि तुल्यत्व मा कांक्षिस तत्वविद भवान. अरे आपण तत्ववेत्ते आहात, ज्ञानी आहात, हुशार आहात, चांगल्या घराण्यामध्ये जन्माला आलेले आहात, आणि डुकरासारखी घाण कोणाची साफ करू नका. डुक्कर जसं गटार साफ करतं तसं ह्या वाणीनं कुणाचे दोष वर्णन करू नका. विट वराहादि तुल्यत्वम मा कांक्षिस तत्वविद भवान. आपण तत्ववेत्ते आहात, ज्ञानी आहात, मोठे आहात, आणि कशाला या गोष्टी करता. म्हणून निंदा केली की समोरचा माणूस काही हो न हो, आपण लहान होतो. म्हणून कधीच कुणाची निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की. विठ्ठल विठ्ठल वर्णन करतात. परोपकारी नेने परनिंदा, परनिंदा करत नाही. मग परस्त्रिया सदा बहिणी माया. तिसरी गोष्ट सांगितलेली आहे, या जगातल्या जेवढ्या काही स्त्रिया असतील ती आमची आई आहे, किंवा आमची बहीण आहे, किंवा आमची मुलगी आहे. याच्या अतिरिक्त ज्याला दुसरं माहीतच नाही. जन्मतेनी प्रसंगे स्त्रीदेह शिवने अंगे, ते दोन्ही जन्म आघवे सोवळे की जे. जन्मता स्त्री देहाचा स्पर्श झाला, बस आई. तिथून पुढे मरेपर्यंत जेवढ्या स्त्री देहाचा स्पर्श होईल तेवढा आई म्हणून होईल, बहीण म्हणून होईल, मुलगी म्हणून होईल. याच्या अतिरिक्त होणार नाही. असं ज्याचं जीवन असतं तो उत्तम ग्रस्थाश्रमी. विठ्ठल आणखी गोड सांगतो. ज्ञानोबा फार गोड बोलतात. एरिजिया पराविया, स्वस्त्री वाचून, हे ग्रस्थाश्रमी माणसाकरता वर्णन आहे. आपली पत्नी सोडून एरिजिया पराविया, नाना रंभे होणी बरविया, त्या काय कराविया बाळके तेने. दृष्टांत दिला. लहान मुलगा आहे आणि त्या लहान मुलाला स्वर्गातल्या रंभे, रंभा ही सर्वात सुंदर आहे, पण काय ज्ञानोबारायांचा तो साहित्याचा विलास आहे. ज्ञानोबाराय सांगतात की रंभेपेक्षाही सुंदर आहे एरिजिया पराविया. आई सोडून दुसऱ्या, पत्नी सोडून दुसऱ्या, बहीण सोडून दुसऱ्या. एरिजिया पराविया, नाना रंभेहुनी बरविया. स्वर्गातल्या रंभेपेक्षा ज्या सुंदर आहेत तरी त्या काय कराविया बाळके तेने. लहान मुलाला रंभेपेक्षा सुंदर जरी स्त्री आली तरी त्याच्या उपयोगाची नाही. विठ्ठल विठ्ठल स्वतःची आई कुरूप जरी असली, ज्ञानोबा बोलतात, जन्मदात्री आई त्या मुलाला कुरूप जरी असली तरी तिचं प्रेम कुरूप नाही.
तिचं स्नेह कुरूप नाहीये, तिचं प्रेम कुरूप नाही. ती दिसायला कशी जरी असली तरी तिचं प्रेम सरळ आहे. रंभेपेक्षा सुंदर आहेत पण त्यांचं प्रेम चांगलं नाहीये, त्या वासनेनं भरलेल्या आहेत. विठ्ठल 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 परस्त्रिया सदा बहिणी माया, पराविया नारी माऊली समान. हे गेले नेमोन ठाईचे जे, हे आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही, सांगायची गरज नाही, हे आमच्या रक्तातच विणलेलं आहे. संग खोटा परनारी, संग खोटा परनारी, संग खोटा परनारी, संग खोटा परनारी, खोटा परनारी, संग खोटा परनारी, संग खोटा परनारी. संग खोटा परनारीचा. रावणाच्या बद्दल शब्द वापरलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल परनारी पेहरी सुरी मत लगावे अंग, दसशिर रावण के कट गए परनारी के संग. रावणाला कोणी मारलं? युद्धामध्ये रावण मेला नाही. रावणाला कोणीच पराभूत करू शकत नव्हतं, पण रावण त्याचा तो पराभूत झाला. मोठ्या माणसाने एक लक्षात ठेवायचं, आपला शत्रू किती उन्मत्त होऊ द्या, तो आपल्याशी शत्रुत्व करतो, आपण त्याच्याशी शत्रुत्व करायचं नाही. एक दिवस त्याचा तो विनाश करून घेतो. रावणाचा कोणीच विनाश केला नाही, रावणानं त्याचा त्याने विनाश करून घेतला. विठ्ठल विठ्ठल प्रमाण दिलं म्हणून मी तुकोबारांचं प्रमाण सांगतो. घटिका मास वर्ष लागे 3, बांधले पतन गाठोडीस. परनारी परपुरुषाचा संग करणारा हा 3 सेकंदात, 3 मिनिटात, 3 तासात, 3 दिवसात, 3 महिन्यात, 3 वर्षात, काही का घ्या, घटिका मास वर्ष लागे 3, पण एवढं नक्की बांधले पतन गाठोडीस, त्याचं पतन होणार हे नक्की ठरलेलं आहे. म्हणून पराविया नारी माऊली समान. कुणालाही ग्रहस्थाश्रमी माणसांनी हे सर्व नियम पाळले पाहिजेत. परोपकारी, नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. आणखी ग्रहस्थाश्रमी माणसांनी काय करावं? अभंगाचं 4थं चरण. पशु से पाला Mati
दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय वर्णन करतात. भूत दया, गायी पशुचे पालन, तानेल्या जीवन वना माझी ग्रस्थाश्रमी माणसाने. तसं दया ही सर्वांकडे असली पाहिजे. सर्व प्राणी मात्रांच्या अंतकरणामध्ये दया धर्म का मूल है. पाप मूल अभिमान तुलसी दया न छोडिये, जब तक घट में प्राण दया धारण करा. कुणाबद्दलही मा हिंसात सर्व भूतानी, कुणाची हिंसा करू नका, सर्वांबद्दल दया धारण करा. आता दया ते ऐशी पूर्ण चंद्रिका जैशी, निवविता न कडशी साने थोर. दया करत असताना आपपर भाव ठेवू नका, सर्वांवर सारखी दया करा. आणि दया जर केली तर काय होतं? दया तीथ धर्म. दया ज्या अंतकरणात असेल तिथे धर्म घडतो. धर्म तेथ सुखागम. धर्म असेल तर सुखाचं जीवनामध्ये आगमन होतं, सुख प्राप्ती होते. आणि सुख प्राप्ती झाल्यानंतरच भगवंताची प्राप्ती होते. सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. दया हे भांडवल संता. दया सर्वांच्या अंतकरणामध्ये असावी. भूत दया, गायी पशुचे पालन, सर्व पशुचं पालन करा. कोणीही प्राणी मात्राची हिंसा करू नका. त्याचा परिणाम आपल्याला पुढे दुःख प्राप्त होईल. हिंसा जर केली तर कधी कोणाची हिंसा करू नका. हत्याराने करू नका, म्हणजे शस्त्रानं करू नका. आणि वाणीनं सुद्धा कोणाची हिंसा करू नका, कोणाची हत्या करू नका. आपल्या वाणीनं सुद्धा कोणाला दुःख देऊ नका. विठ्ठल विठ्ठल. आणि गायीचं पालन करा. आता हे तुम्हाला सांगावं लागतं, ही खेदाची गोष्ट आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज वर्णन करतात. आपत्काळी गोरक्षण करीतो मज पर्यंत जाण, त्या सवय मी आपण स्वय गोरक्षण करीत असे. विठ्ठल 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 करीतो मज पर्यंत. पर्यंत म्हणजे आवडता. भगवान सांगतात संकट काळामध्ये जो गायीचं रक्षण करतो त्याच्याबरोबर मी स्वतः आहे. त्या सवे मी आपण स्वय गोरक्षण करीत असे. म्हणून प्रत्येकाने ग्रहस्थाश्रमी माणसांनी आपल्या अंगणामध्ये तुळशीचं रोप असलं पाहिजे, तुळशी वृंदावन असलं पाहिजे. तर तसं आपल्या अंगणामध्ये गाय असली पाहिजेत. महाराज मी हे तुम्हाला का सांगतो? भाऊसाहेब महाराज मी पाळतो म्हणून सांगतो. नाही तर मग आपलं व्याख्यान चाललेलं आहे गोहत्या बंदीवर आणि स्वतः एकही गाय पाळत नाही. असं नाही, स्वतः पहिले आपण गाय पाळायची. आमच्या तुकोबारांनी गायी पाळल्या. राखीता गोधने माझी गुंतलो वचने, आम्हा झाले येणे एका तेली आकारणे. तुकोबाराय संताजी महाराज ही सर्व संत मंडळी गायीचं पालन करत होती. आपण गायीचं पालन करा. गायीचं आपण पालन करत नाहीये, गाय आपलं पालन करते. गाय आपल्याला पुष्ट करते महाराज. दूध तूप लोणी हे सर्व गायीपासून पदार्थ मिळतात आपल्याला. जीवनामध्ये बुद्धी सतेज राहते. मुलं अशी गुलाबाच्या फुलासारखी सुडोल होतात गायीच्या दुधानं. विठ्ठल 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 विठ्ठल. अतिशयोक्ती नाही पण बोलू. जर्शी गाय म्हणजे पुतना मावशी. भगवान श्रीकृष्णाला मारण्याकरता द्वापार युगामध्ये एक पुतना मावशी आली होती.
पण तुम्हा सर्वांना मारण्याकरता जर्सी गाय रूपी पुतना आलेली आहे. डायबिटीज, BP, हार्ट अटॅक हे साधे साधे रोग साधे नाही, जीवनातून उठवतात, जीवन उद्ध्वस्त करतात. हे सर्व रोगाचं निमंत्रण जर मिळत असेल तर जरशा गाईच्या दुधापासून मिळतंय. हे मी द्वेषमूलक बोलत नाहीये, अभ्यासपूर्वक बोलतोय. विठ्ठल 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 गाईचं पालन करा. भूत दया गाई पशूंचे पालन. तानेल्या जीवन वना माझी जीवन म्हणजे पाणी दिलं नका देऊ दूध. जयामध्ये सार ताकाचे उपकार तरी करा. फुकाचे जीवन तरी पाजा. जर अन्न नाही देता आलं तर नका देऊ, पण निदान पाणी तरी पाजा, एवढा तरी उपकार करा. असा ग्रस्थाश्रमामध्ये आपण वागलं पाहिजे. ग्रस्थाश्रमामध्ये आणखी स्वभावानं कसं राहावं, अभंगाचं 5वं चरण. शांती शांती वर्णन करतात. शांती रूपी शांत स्वरूप आहे, कोणाचा वाईट नव्हे. कोणी त्याला वाईट म्हणत नाही, सगळे चांगले म्हणतात. आपण जीवनामध्ये असं जीवन जगावं की कुणाचं शत्रुत्व पत्करायचं नाही, कुणाशी शत्रुत्व करायचं नाही, कुणाशी वैर करायचा नाही, कुणाचा द्वेष करायचा नाही, कुणाचा मत्सर करायचा नाही. शांतीरूपी नव्हे कोणाचा वाईट स्वतः करू नका, वाईट चिंतन करू नका. दुसऱ्याचं वाईट होईल ना होईल, आणि झालं तर होईल तेव्हा होईल, पण आपल्या मनात वाईट विचार आला हेच आपलं वाईट होण्याचं मूळ आहे. म्हणून अजात शत्रू तरुवरा, झाड जसं अजात शत्रू असतं तसं जीवन जगत असताना अजात शत्रू जीवन जगावं. आपलं जीवनात कोणी शत्रू नाही. आपल्याला कोणी शत्रू समजत असेल तर तो त्याचा भाग, पण आपण मनातून कोणाला शत्रू समजायचं नाही. सर्वांच्या बरोबर मैत्रीनं वागायचं. भूता परस्परे पडो मैत्र जीवाची, ज्ञानोबांची मागणी. सर्वांबरोबर मैत्रीनं राहा, कारण एक दिवस आपल्याला सर्व सोडून जायचंय. म्हणून सर्वांच्या बरोबर मैत्री राहा. कुणाबरोबर वाईट होऊ नका, कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका, कुणाशी स्पर्धा करू नका, कुणाशी ईर्ष्या करू नका. सर्वांच्या बरोबर चांगलं वागा. मग तुम्ही म्हणाल आम्ही चांगलं वागतो, हो, पण ते आमच्याशी चांगलं वागत नाही ना, म्हणून आम्ही खडूस वागतो. अरे मी तुम्हाला एक युक्तिवाद सांगतो. जगाने आपल्याशी कसं वागावं हे आपल्या हातात नाही, पण आपण जगाशी कसं वागावं हे तर आपल्या हातात आहे. जग बदलणं आपल्यामध्ये सामर्थ्य नाही, पण आपण बदललो तरी पुष्कळ झालं. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या 5 चरणातून जी गरज
ग्रस्थाश्रमी माणसाकरता नियमावली सांगितली. ती नियमावली ग्रस्थाश्रमामध्ये जर आपण तंतोतंत पालन केली तर त्याचं फल काय मिळणार? अभंगाचं आश्रमाचे फळ
हेचे आश्रमाचे फळ परमपोतबळ वैराग्याचे. दोन गोष्टी आहेत. असं गृहस्थाश्रमामध्ये तुकोबाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे जर जीवन जगलं तर त्याचं फल काय होईल, तुम्हाला वैराग्य प्राप्त होईल. आणि दुसरी गोष्ट, अंतःकरणामध्ये जर वैराग्य असेल, निरासक्त अंतःकरण असेल तरच मनुष्य सत्कर्म करू शकतो. म्हणून तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. वैराग्याचं फल काय आहे? ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ओव्या आहेत, पण एक ओवी सांगतो. देत सर्व स्नेहा मिठी अंगी ऐसे वैराग्य उठी स्वर्ग संसारा काठी काढीतची. संसारातलं जेवढं प्रेम आहे तेवढं सर्व प्रेम ज्यांनी काढलं आणि आत्मस्वरूपावर, परमात्म स्वरूपावर, भगवत स्वरूपावर सर्व प्रेम समर्पण केलं आणि इहलोकातले आणि स्वर्गातले भोग ज्यांनी काट्यासारखे समजले, तर असं ग्रहस्थाश्रमाचं वैराग्याचं बळ नियमावलीनं वागणारा करता प्राप्त होतं. तुकोबारायांच्या अभंगाचा यथामती यथावकाश आपण सरळ सरळ धावता भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवान श्री ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पण. सेवेला विराम. ज्ञानेश्वर जोडोनी धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम भोगील जीव खानी. आज या ठिकाणी आपल्या साबरवाडी गावामध्ये डांगे परिवाराकडे वास्तुशांतीच्या निमित्तानं येण्याचा योग आला. परमार्थ प्रेमी हरिभक्ती परायण साहेबराव सखाराम डांगे यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर साहेबराव डांगे, जालिंदर साहेबराव डांगे आणि संतोष साहेबराव डांगे असा हा संपूर्ण डांगे परिवार, त्यांच्या मुलं, सुना, नातू, पंतू, नाती, सर्व इष्ट मित्र मंडळी परिवारातली सर्व आलेली आहेत, नातेवाईक आलेले आहेत. वास्तुशांतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मला कार्यक्रमाला साथ करण्याकरता सर्व गुणीजन मंडळी आहे आणि मी वर्णन करायचं राहून गेलो. आमचे चोपदार, या चोपदार माझे खूप आवडीचे आहेत. या चोपदारांकडे पाहिलं की महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची आठवण होते. असे मल्ल आहेत महाराज, हे मावळे आहेत. खूप सुंदर चोपदार आहेत. गायक वादक मंडळी, तुम्ही सर्व मंडळी आहात. चिंतनाची वेळ माझी संपलेली आहे. मला भाव सांगायचा एवढा की ग्रस्थाश्रम हा धन्यो ग्रस्थाश्रम हा सानंदम सदनम सुताश्च सुदीय कांता मृदुभाषिनी. ग्रस्थाश्रमामध्ये प्रवेश केला, धन्य ग्रस्थाश्रमाचं जीवन असलं पाहिजे. भगवान शंकराची पूजा, शिवलिंगाची पूजा केली पाहिजे, साधूचा सन्मान केला पाहिजे, तर सर्वांचं आदरातिथ्य असलं पाहिजे, घरामध्ये चांगलं जेवण असलं पाहिजे, मिष्टान्न पानम गृहे, या सर्व गोष्टी ग्रस्थाश्रमाच्या धन्य असा ग्रस्थाश्रम आहे. ग्रस्थाश्रम सामान्य नाही आहे. या ग्रस्थाश्रमावरच 3 आश्रम, ब्रह्मचर्य आश्रम ग्रस्थांवरच अवलंबून आहेत. वानप्रस्थ संन्यासी हे सुद्धा ग्रस्थाश्रमावर अवलंबून आहेत. ग्रस्थाश्रम हा खूप आधार आहे सर्व आश्रमांचा, चांगला आश्रम आहे. म्हणून हा डांगे परिवार खूप आदर्श आहे, धार्मिक आहे. या ठिकाणी पूजा केली, ते गुरुजी मला भेटले, आमचे खूप छान पूजा त्यांनी केली. सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि मला समोर ज्यांनी शूटिंगचं काम केलं, अगदी शांत मुद्रेनं, कुठल्याही प्रकारचा विक्षेप किंवा चेहऱ्यावर परिणाम न दाखवता त्यांनी शूटिंग केली, त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो. त्यानंतर साऊंड सिस्टीम, त्यांनाही सांगावं लागलं नाही काय बास द्या का काय द्या, मला त्यातलं काही कळतही नाही, पण काही सांगावं लागलं नाही. तुम्ही चांगली सेवा दिली, त्याबद्दल तुमचंही मी अभिनंदन करतो. उपस्थित सर्व भाविक भक्त आहात. वेळ खूप झालेला आहे, जास्त वेळ घेत नाही. सर्व वारकरी मंडळी आहे, धार्मिक मंडळी आहे. परिसरामध्ये आमचे भाऊसाहेब महाराज आहेत, रामकृष्ण महाराज आहे, आमचे सोमनाथ महाराज आहे, ही सर्व, आणि आप्पासाहेब
आप्पासाहेब तर आमची या गावातले मुख्य आहेत, पहिले प्रचाराचे. आप्पासाहेब आहेत. ही सर्व तुम्ही प्रेमाची मंडळी आहात. मी फार जास्त वर्णन करत नाही, पण असं सुंदर जीवन जगावं. काही तुकोबाऱ्यांचं प्रमाण आहे ना, तयाचा हरीख वाटे देवा. असं जीवन जगावं की देवाला सुद्धा हर्ष वाटला पाहिजे. वा, काय भजन करतात, काय भक्त आहेत, काय ग्रहस्थाश्रम आहे, काय परोपकार, काय दया, हे सर्व देवाला सुद्धा हर्ष वाटला पाहिजे. तर आपण बोलून गेलो, प्रमाण राहिलोच होतं आपलं. वाढवी महत्त्व वडिलाचे. एक सांगतो महाराज, फार गोड आहे. कुलामध्ये ज्या आपण जन्माला आलो त्या कुलाची आपल्यामुळं मान उंचावली पाहिजे. आपल्यामुळे कुणाची मान उंचावली पाहिजेत एक गोष्ट, पण आपल्यामुळे कुणाला खाली पाहण्याची वेळ सुद्धा येता कामा नये. असं जीवन जगा. आमच्या माता माऊल्या या ठिकाणी आहेत. काही म्हातारी माणसं सांगतात, एवढा बंगला बांधला, एवढी शेती घेतली, एवढा मुलगा नोकरीला लावला, एवढा धंदा मोठा चालला, एवढा पैसा चालला. ह्या आमच्या मुली आहे ना, नांदायला हे तुमच्या बंगल्याकडे पाहून, शेतीबाडीकडे पाहून, नोकरीकडे पाहून, तुमच्या व्यवसायाकडे पाहून, तुमच्या पैशाकडे पाहून नांदत नाही आहे. त्यांना त्यांच्या आईवडिलाची मान उंचवायची म्हणून नांदतायत. अशा आईवडिलांचा स्वाभिमान ठेवणाऱ्या माता माऊल्या माझ्या ठिकाणी उपस्थित आहेत. असो असा सुंदर ग्रस्थाश्रम तुमचा चालू द्या. आनंदाची गोष्ट आहे. पण एक आणखी सांगायचं की परमार्थ केला पाहिजे. जसं तुम्ही संसार चांगला करता तसं संसाराबरोबर परमार्थ केला पाहिजे. तर अतिशय महत्त्वाचे जोड असली पाहिजेत. विचाराची जोड. जसं शरीराला आहाराची गरज आहे तशी बुद्धीला विचाराची गरज आहे. अतिशय. आणि चांगलं ऐका, चांगल्या माणसाचं ऐका, चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये जा. तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. पण ह्याच्याकरता इथं जगत असताना काही माणसाला बंधनं पाहिजेत. बंधन असलं पाहिजे. येथे राहता पाहिजे बंधन. घोर वर्तमान कलियुगी. कलियुगामध्ये बंधनात राहिलं पाहिजेत. ज्याला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल त्यांनी आपला कान कुणाच्या तरी हातात दिला पाहिजे. कुणाच्या तरी नाही, चांगल्याच्या द्यायचा. कुणाच्याही हातात द्यायचा नाही. म्हणजे चांगल्याच्या मार्गदर्शनामध्ये आपण राहिलं पाहिजेत. चांगले विचार ग्रहण केले पाहिजेत आणि दिवसांदिवस आपली प्रगती केली पाहिजेत. त्याच्याकरता बंधन म्हणजे गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पाहिजे. सोन्याच्या माळा तुम्ही घालता. आता सोनं तसं लाखाच्या पुढे गेलं. आपण नाही घेऊ शकत तेवढं. घे, तुम्ही श्रीमंत माणसं आहे तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही दिलं तर आम्ही नाही थोडं म्हणणार आहे. पण नको. सोने रुपये आम्हा काय हो, पुढे बोला ना. सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. पण रामकृष्ण महाराज आम्ही त्याचा वेगळा अर्थ करतो. सोने रुपये आम्हा मृतिके समान तुम्हा. असो, प्रेमाची सर्व मंडळी आहे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा. तुम्ही सर्व माळकरीच आहेत. जवळजवळ 90% माळकरी आहेत. 10% राहिले. आता आपली वास्तुशांतीचा कार्यक्रम सफल झाला. घरातल्या राहिलेल्या मंडळींनी कीर्तन झाल्यावर माळ घालायची आणून ठेवली. मी आळंदीहून आलो तुमच्या कार्यक्रमाकरता. मी आळंदीहून आलो ना, आत्ता आळंदीलाच जाणार. म्हणून आळंदीच्या ज्ञानोबारायांच्या माळी आणल्यात. ज्यांनी घातल्या नाही त्यांनी घाला. जीवन सफल करा आणि खूप जीवनामध्ये उत्तरोत्तर प्रगती करा, भरभराट करा. आपलं जीवन सफल झालं पाहिजे. चांगला आदर्श जीवनामध्ये ठेवा. एवढंच मी विनंती करतो आणि थांबतो. विठ्ठल